मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यात दुपारी 1 वाजेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने आवाहन केलंय। मुंबई आणि उपनगरामध्ये आज देखील धुवाधार पावसाचा इशारा कायम आहे आणि पुढचे काही तास महत्त्वाचे असणार आहेत, कारण 1 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई, रायगड, पालघर आणि ठाण्यात दुपारी 1 वाजेपर्यंत रेड अलर्ट आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन प्रशासनाने केलंय। रात्रीपासून मुंबई, रायगड, पालघर, ठाणे सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे। रात्रीपासून सलग पाऊस कोसळतोय आणि पुढचा 1 तास आणखीनच महत्त्वाचा असणार आहे, कारण 1 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईसह उपनगरामध्ये अजून मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर पावसाची सध्या राज्यात काय स्थिती आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे, आपले काही प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पुण्यातून मंदार गोंसारी आपल्या सोबत आहेत, त्यासोबतच रायगडमधून गणेश महाप्रळकर आपल्या सोबत आहेत आणि त्यासोबतच मुंबईच्या देखील पावसाचा अंदाज आपल्याला घ्यायचा आहे, आढावा घ्यायचा आहे। सुरुवातीला आपण जाणार आहोत मंदारकडे। मंदार, पुण्यामध्ये पावसाची नेमकी काय स्थिती आहे? पाऊस सुरू आहे की पावसाने आता खंड पाडलाय? नेमकं काय घडतंय पुण्यामध्ये? रूपामध्ये पडताना पाहतो आहोत, मात्र मान्सून सक्रिय झालाय असं अजूनही म्हणता येत नाही। आपण पाहतो आहोत गेले काही दिवस ढग सातत्याने येत आहेत, थोड्या काळासाठी पाऊस पडतो आहे देखील, मात्र त्यामध्ये सातत्य नाही। त्यामुळे पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड शहर असेल आणि सांगली शहर असेल, या 3 मोठ्या शहरांमध्ये पाणी कपात लागू करण्यात आली आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पेरण्या खोळंबलेल्या आहेत, पेरण्या झालेल्या नाही आहेत। त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये देखील चिंतेचं वातावरण आहे आणि अजून देखील म्हणजे जुलै महिना सुरू झाल्यानंतर देखील पाऊस पडत नाहीये, त्याच्यामुळं शहरांमध्ये देखील पाणी कपातीला सामोरं जावं लागतंय। हवामान विभागाने 3 तारखेपासून म्हणजे उद्यापासून 7 तारखेपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे, मात्र हा अंदाज खरा ठरावा अशीच सगळ्यांची अपेक्षा आहे, कारण आपण पाहतो आहोत जून संपूर्ण उलटला तरी पाऊस म्हणावासा पडलेला नाही। राज्यातल्या इतर भागांमध्ये जशी परिस्थिती आहे तशीच पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आहे। सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर आणि पाटण वगळता इतर भागांमध्ये देखील दुष्काळाचं सावट आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पुरेसा पडलेला नाहीये। एकूण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत आहे। माधवी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।